रामनवमीचा उत्सव जवळ येतात जर पाहिलं मुंबईतील साई भक्तांना पालखी पदयात्रेचे वेध लागतात। जर पाहिलं की अनेक मानाच्या पालख्या ज्या आहेत ते शिर्डीकडे रवाना होतात। जर पाहिलं आज मोठा उत्साह जो आहे तो साई सेवक मंडळाचा पाहायला मिळणार आहे। साई सेवक मंडळाची पालखी जी आहे ती आज दादरहून शिर्डीकडे जी आहे ती रवाना होणार आहे। या मंडळाचं यंदाचं 44 वर्ष आहे। अनेक शहरातील साई सेवक साई भक्त या पालखीमध्ये सहभागी होतात। मोठा उत्साह हा पालखीचा पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी या पालखीचं जंगी स्वागत देखील केलं जातं। आपल्यासोबत बोलण्यासाठी साई सेवक मंडळाचे विश्वस्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार। काय सांगाल, कशा पद्धतीची तुमची तयारी असणार, काय केली? TV 9ला स्नेहपूर्वक साईराम। आमची पालखी मानाची पालखी आहे। संस्थांकडून आम्हाला सन्मानाने तिथे भेट दिली जाते। आमच्या पालखीमध्ये कमीत कमी 8000 पदयात्री प्रवास करतात। अतिशय सुंदर आणि सोज्वल पद्धतीने पंढरपूरच्या वारीसारखा प्रवास असतो। प्रत्येकजण गुणगान बाबांचं गात चालत असतो आणि व्यवस्थित कुठलीही तक्रार न करता व्यवस्थित बाबांचं दर्शन घेत बाबांचं नामस्मरण करत ही पालखी पुढे जात असते। हे आमचं 44वं वर्ष आहे। जय साईराम। या मंडळामध्ये जे सहभागी झालेले पदयात्री त्यांना कुठल्या प्रकारचा तुम्ही बॅच दिलाय, काय सांगा? हा आपला असा बॅच असतो। हा साई सेवक मंडळाचा बॅच आहे। याची आम्ही 800 रुपये वर्गणी घेतो आणि 9 दिवस बाबांचं महाप्रसाद सर्व प्रसाद त्या भक्ताला आम्ही भेट म्हणून फ्री देतो। बाबांचे हजारो हात आहेत देणे करून, तसे असे परळकर साहेब आहेत विश्वस्त, ज्यांच्या माध्यमातून आम्ही शिकलो। परब साहेब आहेत पाठीमागे गेले ते सर्व असे साई सेवक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आऊ देसाई आहेत। या सर्वांच्या माध्यमातून हा प्रवास चालत असतो आणि व्यवस्थितरित्या होत असतो। किती दिवसाचा प्रवास असतो आणि कसं साई भक्तांना तुम्ही आवाहन केलंय, काय सांगा? ही यात्रा जी असते ही 9 दिवसांची असते। म्हणजे आज आम्ही निघालो तर शिर्डीमध्ये जो 3 दिवसाचा उत्सव असतो रामनवमीचा, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी पोहोचतो तिकडे। आणि हे करत असताना आमचं नेहमीच सांगणं असतं आणि आता 44 वर्षामध्ये सर्व पदयात्रींना पण ते त्यांनी अंगी बांधलंय की चालत असताना शिस्त पाळणं, कुठल्याही नागरिकांना म्हणजे शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील यांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो। त्यानंतर आध्यात्मिकरित्या बोललं तर जसं आपल्याला भाऊंनी सांगितलं की साई नामाचं नाम जप होत असतो। त्याच्यानंतर सकाळी पहाटे आरती असते, दुपारी माध्यान्ह आरती, संध्याकाळी धूप आरती, रात्रीची परत आरती, 2 वेळ भंडारा। अशा प्रकारे म्हणजे एक भक्तिमय वातावरणामध्ये 9 दिवस ही वाटचाल सुरू असते। याच्यामध्ये मी जसं सांगितलं ना, सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे सर्व स्तरातले लोक असतात आणि समाजामध्ये एक सद्भावना, एक आध्यात्मिक मार्गाने सद्भावना निर्माण करण्याचं काम ही पालखी गेली 44 वर्ष करते साईनाथांच्या आशीर्वादाने। विशेष म्हणजे की या मंडळाचं पाहिलं तर 44 वर्ष आणि तशी तयारी देखील या मंडळाकडून केली जाते आणि सर्व साई भक्तांकडे लक्ष देखील या मंडळाकडून दिले, असे बॅच देखील या मंडळाकडून देण्यात आलेले। त्याचप्रमाणे पाहिलं की खडतर 9 दिवसाचा प्रवास असतो आणि 9 दिवसाच्या प्रवासानंतर अखेरची पालखी आहे ती शिर्डीमध्ये आहे ती दाखल होते। कॅमेरा कमलेश डोंगरेचा अविनाश माने, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।